आमदार अभिमन्यू पवार यांचे मुस्लिम बांधवातर्फे भव्य नागरी सत्कार। आजची बातमी मुख्तार मणियार यांच्याकडून। औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा शहरातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध विकास कामासाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल अभिमन्यू पवार यांचे मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्या निमित्ताने आज दिनांक 13 ऑगस्ट रविवार रोजी आझाद चौक, निलंगा वेस औसा येथे संध्याकाळी 9 वाजता भव्य नागरी सत्कार मुस्लिम बांधवातर्फे भला मोठा पुष्पहार JCBच्या सहाय्याने आमदार अभिमन्यू पवार यांना अर्पण करून भव्य असा सत्कार करण्यात आला। यावेळी हा सत्कारचा कार्यक्रम पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी मंचावर अभिमन्यू पवार, मौलाना खारी मोहम्मद रफीक सिराजी, हिमायत पटेल, इम्रान सय्यद, सुनील उटगे, संतोषप्पा मुक्ता, लहू कांबळे, तुराब देशमुख, विकास नरहरे, कल्पनाताई डांगे, फय्यूम शेख, दत्ता चवले, युवराज बिराजदार, शफीउद्दीन नांदुर्गे, मुन्नाभाई हाशमी, इनायत अली खोजन, अकबर खोजन, अनिस बागवान, जिलानी बागवान, मोईन बागवान, सत्तार बागवान, मुसा पटेल, मोहसिन शेख आदी मंचावर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून इम्रान सय्यद यांच्या संकल्पनेतून मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। या नागरी सत्कार कार्यक्रमात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कि औसा तालुके को एक आदमी अच्छा मिला है, पार्टी गलत है या अच्छी है, फैसला अपने को नहीं करने का है। काम का आदमी है और उन्होंने लिस्ट बताया कि देखो इतनी जगहों पर जहां लोग मरने के बाद ही सिर्फ मुर्दों को लेकर जाते हैं, लेकिन आमदार साहब मुर्दे कहां दफन करने जाते हैं वो रास्ते देखने के लिए गए थे। और बहुत सारे इलाके ऐसे रहे कि लोग सिर्फ आशुर खानों में पत्ते खेलने या सवारियां बिठाने जाते हैं, तो उन आशुर खानों को कुछ अच्छा सा तामीर करके वहां पर कुछ कौम की तरक्की और कौम के फायदे के कुछ काम किए जाए, इसके लिए उन्होंने कुछ आशुर खानों का भी तामीरी काम की जिम्मेदारी लेकर कुछ ताउन कर दिया है, कुछ मदद की है। अभी जो हमारे सैयद इमरान आपके सामने तफसील रखे कितने कितने दिए हैं। लेकिन एक बात मैं अर्ज ये करूंगा हमारे पवार साहब से भी और बैठने वाले जितने लोग इन सब से, सियासत कभी भी धर्म और जात पर नहीं करना है। अभी सुबह में मैं एक तराना सुन रहा था तो उसमें ये कहा गया, इस मुल्क को मुल्क जो बनाया गया है किसी जात पर नहीं बनाया गया, बल्कि इंसानियत के नाते पर और इंसानों के साथ इंसानियत से रहने के लिए इस मुल्क को मुल्क बनाया गया है। और मैं ये कहूँगा, आप जिस जात के हैं, आप जिस धर्म के हैं, आप अपनी जात में, आप अपने धर्म में मजबूत हो जाइए, लेकिन इंसानों को नुकसान पहुंचाने के लिए हरगिज कभी कदम बढ़ाकर अपने हाथ से किसी को नुकसान न पहुंचाइए। और रहा अगला मसला यह है, अगर अल्लाह ने आपको कुर्सी दिया है, अभी कोई कह रहा था कि ये कुर्सी तुम्हारे कामों की वजह से तुम्हें मिली है, मैं इस बात को नहीं मानता। ये ओहदा किसी तुम्हारे काम की वजह से मिला है, मैं इसको नहीं मानता। दो चीजें हो सकती हैं, या तो तुम्हारे माँ बाप का कोई कर्म, तुम्हारे माँ बाप की कोई नेकी होना चाहिए जो आज तुमको इतने सारे लोगों ने इज्जत का हार पहनाकर आइंदा आगे बढ़ाने की सबने नीयत और कोशिश की है। या दूसरी बात यह है कि जैसे आप अभी रास्ते चलकर मुर्दों के कब्रिस्तानों के रास्ते देख कर आए, मस्जिदों के रास्ते देख कर आए, मंदिरों के रास्ते देख कर आए, और उस जगहों पर चलने के लिए रास्ते अच्छे हो, जो इसकी आपने फिक्र किया है,
और उन रास्तों पर चलने वालों ने जो आपको दुआएं दी हैं, शायद उनकी दुआओं की वजह से अल्लाह ने आपको ये सीट और ये मकाम अता फरमाया है। मैं ये कहूँगा आखिर में कि पवार साहब, आप इरादे बुलंद रखिए। आपकी पार्टी को हम नाम नहीं रखेंगे और आपके पार्टी में हम शामिल नहीं होंगे। लोग ये समझ रहे होंगे कि शायद अब कारी साहब भी भाजपा में आ गए होंगे। न मैं कांग्रेस का हूं, न मैं भाजपा का हूं, लेकिन हिंदुस्तान का हूं। अपने हिंदुस्तान की तरक्की के लिए जो लोग जिस पार्टी से चुनकर आएंगे, उनसे एक दरख्वास्त करूंगा, आप सिर्फ आमदार और आप सिर्फ ओहदेदार बनकर न चलें, बल्कि जैसे अभी जज्बात के साथ आपने लोगों के काम किया है, आइंदा इरादे ऊंचे रखकर आप लोगों की खिदमत करने की कोशिश करते रहे। और याद रखो, जो खादिम होता है वो बादशाह होता है, जो खादिम होता है वो बादशाह होता है, और जो लुटेरा होता है वो चोर होता है। मैं अपनी बात को ख़त्म कर देता हूँ। खरं म्हणजे मी इम्रान, सय्यद आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचा खूप खूप आभार मानेल की अशा प्रकारचा एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी अरेंज केला आणि अतिशय उत्साहामध्ये। खरं म्हणजे अशा प्रकारचं प्रेम पाशाभाई मला म्हणले गाडीत बसल्यावर, अरे अभिमन्यू, मी मुसलमान असून मला एवढं प्रेम दिली मुसलमान रे, तुला एवढंच रडत आहे। आणि हे खरं आहे, पाशाभाईंना मी पण म्हणलं एकदा मागा बोलता बोलता, भाई तुम्ही मागच्या वेळेस निवडणूक लढलात, मुसलमान तुम्हाला मतदान केली, मला केलं मतदान। मला म्हणले ते तुला नाही केलं, मी सांगितलं म्हणून केलं। म्हणून तुम्ही सांगितलं केलं असं तुम्हाला का बरं केलं नाही मग? खरं म्हणजे पाशाभाई पटेलांची शेवटची सभा या ठिकाणी झाली, ती अतिशय निर्णायक सभा या ठिकाणी झाली। भाई मला आठवतंय की तिकीट ज्यावेळेस रस्सिकेत चालली होती, त्यावेळेस मुस्लिम समाजामध्ये माझ्या नमाज अदा करणे, चादर चढवणे, मला तिकीट मिळावं म्हणून, हे कुणाच्याही नशिबात नव्हतं किंवा नाहीये। आणि मला आठवतंय माझा निकाल लागल्यानंतर तहसील समोर आरतीची गाडी होती आणि अनेक मुस्लिम तरुण त्या ठिकाणी नाचत होते, गुलाल उधळत होते। आज तक मी इंटरव्ह्यू घेतला, आज पण तो युट्यूबवर आहे। म्हणजे इतकं प्रेम फार कमी लोकांच्या नशिबामध्ये असतं, ते माझ्या नशिबात आलंय। काहीतरी पूर्वजनाची पुण्य तुम्ही म्हणल्याप्रमाणे असणार आहे। हे खरं की आत्ता सांगितलं संतोष अप्पांनी म्हणा किंवा इम्रानने असं सांगितलं असेल, जिलानीने सांगितलं खास करून की पाशा पटलांनी मला इकडे कसं आणलं। मागच्या वेळेस पाशाभाई उमेदवार होते, आयत्या वेळेला भाईला उमेदवारी पक्षाने दिली, भाईंनी चांगला लढा दिला, दुर्दैवाने पराभव झाला। मी म्हणलं बरं झालं पराभव झाला, तर मी कुठं आलो असतो मग, हेच कंटिन्यू केले असते। पाशाभाईंना एक दिवशी देवेंद्रजीकडे स्वतः आले आणि त्यावेळेस मला चाललं होतं शहर, ग्रामीण, औसा, आणि पाशाभाईंचं मला तर मोठेपणा बघा, त्यांना मागच्या वेळेस तिकीट दिलं होतं, यावेळी त्यांना तिकीट मिळालं असतं, पण पाशाभाईंनी अतिशय नम्रपणे आमच्या साहेबांना सांगितलं की साहेब, जागा जर आणायची असेल तर तुम्ही माझ्याऐवजी अभिनव तिकीट द्या, मी निवडून आणतो। हे मोठेपण जर कुणामध्ये असेल तर आदरणीय पाशाभाईमध्ये ते मोठेपण आपल्याला दिसून येतं। अशा मोठ्या मनाची माणसं, आणि पाशाभाईंनी जाहीर सांगितलं की ते माझ्या चौथ्या पोरासारखं आहे आणि आजही माझ्यावर तेवढं पुत्र प्रेम करतात। त्यामुळे पाशाभाई, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आजच्या कार्यक्रमाचे तुम्ही अध्यक्ष आहात, याचाही मला आगळा वेगळा आनंद आहे। आणि तुमच्यासोबत कासारसीची सगळी मंडळी या ठिकाणी आली आहे, काही कार्यकर्ते पण आले, त्यांनाही बघायचं होतं इकडे औषधाला कसं कसं, आमच्याकडे बरं आहे बाबा, इकडे कसं कसं बघा आले ते। आणि इम्रान तुमचं कौतुक करतो की त्यांना तुम्ही दाखवून दिलं तुझ्यापेक्षा भारी आम्ही आहोत, आता त्यांनी पुन्हा दाखवून दिलं तुझ्यापेक्षा भारी तुम्ही आहोत। असं या ठिकाणी खरं म्हणजे पटेल साहेबांच्या बाबतीमध्ये काय बोलावं तेवढं कमी आहे। आज बांबूचा जो विषय आहे, संबंध देशामध्ये कुठेही तुम्ही गेलात तर बांबूचं नाव कळलं की समीकरण पाशा पडल्यासोबत जुळतं। करू औषधाला की औषधाचे लोक लातूरला नव्हता इथं थांबतील, किंबहुना लातूरचे लोक इकडे येतील। आता मी MIDC ची बैठक घेतली
आपल्या उद्योजकांच्या लातूरमधल्या, आणि त्यांना मी आव्हान केलं की तुम्ही औषधाला या. त्यांनी मला सांगितलं त्यांच्या काय अडचणी. म्हणले आम्हाला एक 5 MVA डीपी पाहिजे, दिला, मंजूर पण केला. आता 2 कोटी डीपी बसतोय. आम्हाला पाणी पाहिजे, पाण्याची व्यवस्था लावून दिली. आम्हाला रस्त्याचे बांधकाम पाहिजे. आता रस्ते सिमेंटचे रस्ते करतो आपण MIDC मध्ये सुद्धा. त्यांना जे पाहिजे आपण देऊ. आज MIDC मध्ये एकही प्लॉट शिल्लक नाही, एकही जागा पडून नाही. सगळ्या किराया घेतल्या. ज्यांनी कोणी प्लॉट घेऊन ठेवलेला आहे ते सगळे किरायाने गेलेले आहेत. लातूरचे उद्योजक इकडे यायला लागले. केली मागणीचं पाणी औषधाला देणार. 8 दिवसामध्ये GR काढला. 45 कोटी रुपये, पुन्हा 6 कोटी रुपये वाढवून दिले. असे 50 कोटी रुपये देऊन आज जे पाणी आपण पितोय ते पाणी मागणीचं पाणी आहे. ज्या पाण्यासाठी तुम्ही 30 वर्ष संघर्ष केला. आज मागणीचं पाणी औषधाला आलेलं आहे. आता एकच प्रॉब्लेम राहिला आहे, जे वाढीव वस्ती झालेल्या आहेत त्या वाढीव वस्तीमध्ये नळ नाही आहेत. अंडरग्राऊंड आपल्याला ते पूर्ण पाईपलाईन करायचे आहेत. ज्या जुन्या पाईपलाईन आहेत ते पण काढायचे आहेत. त्याचा सुद्धा 45 कोटीचा प्रस्ताव आपण तयार केला आहे. पाणी पुरवठा योजना 50 कोटी आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काही ठिकाणी खराब झालेलं आहे. ते पूर्ण बदलायचं आहे पाशाबाई आपल्याला औषधामधनं. आणि वाढीव वस्ती झाली आहे. उंबरगा रोडला असेल, ह्या पंपाच्या पाठीमागं असेल, या वस्तीमध्ये सुद्धा आपण नळाच्याद्वारे पाणी देणार आहोत, बंद नळाच्याद्वारे. त्याचा सुद्धा प्रस्ताव माझ्याकडे अमृत म्हणून तयार आहे. 45 कोटीचा प्रस्ताव तयार आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल, जेणेकरून वाढीव वस्तीला सुद्धा या निमित्तानं पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. खरं म्हणजे आमदार झालो, मला लोकांनी आमदार का केलं तर सरकार येणार आहे, साहेब मुख्यमंत्री होणार आहे म्हणून मला आमदार केलं. मला माहिती आहे. पाशाबाई तेच सांगायचं, अरे ते CM देवेंद्रजी होणार आहेत, आपला आमदार पैसे आणणार आहे, त्याला निवडून द्या म्हणून पाशाबाईने आव्हान केलं आणि तुम्ही मला निवडून द्या. आणि लोकांची भावना तीच होती की हा माणूस, इंडिया दिनकरराव सुद्धा भाषण करत असताना सांगायचे की आपण मुख्यमंत्र्याच्या जवळच्या माणसाला मतदान करतोय, त्याच्यामुळं निवडून द्या, CM देवेंद्रजी होणार आहेत आणि आपल्या औषधाचा कायापालट होणार आहे. हे स्वप्न तुम्ही पाहिलं आणि तुम्ही मला निवडून दिलं. दुर्दैवानं सरकार केला. आणि पुन्हा लोक म्हणाले काय साहेब औषध दुर्दैवच आहे, औषधाला आमदार आले की बरं सरकार बदलते. मला असं काय होणार नाही, आपण चक्कर फिरू, काय काळजी करू नका. आणि 2.5 वर्षामध्ये चक्कर फिरलं, सरकार पुन्हा आपलं आलं आणि मदतीचा ओघ सुरू झाला. आणि आज संतोष अप्पांनी म्हणलेला आकडा थोडा जर तुम्हाला वाढीव वाटत असेल तर तो आकड्याला सुद्धा आपण येत्या 3 महिन्यामध्ये 11,000 कोटीचा आकडा